नमस्कार, मी डॉक्टर अभिजित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी आणि मकर संक्रांती यामागील सायंटिफिक कारण काय आहे, हा सण का आपले पूर्वज साजरी करतात आणि त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत। मकर संक्रांत म्हटलं तर भौगोलिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर सूर्याचा मकर राशीमध्ये झालेला प्रवेश, सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होतं, म्हणजे दिवस मोठा मोठा व्हायला चालू होत असतं। अशा वेळेसच थंडी वाढलेली असते, आपल्या शरीराला एनर्जीची गरज लागत असते। त्यासाठीच आहार आपल्या पूर्वजांनी व्यवस्थित डिझाईन करून ठेवलाय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्याद्वारे याविषयी माहिती बघणार आहोत। सगळ्यात पहिलं आपण संक्रांतीच्या अगोदर येणारा भोगी हा सण काय आहे ते बघणार आहोत। नंतर दुसरा पॉइंट आपण हा बघणार आहोत की मिक्स भाजी आपण बनवतो भोगीला, त्या मिक्स भाजी विषयी बघणार आहोत। आणि भोगीला काही ठिकाणी होळी जाळली जाते, ती होळी जाळण्याचा काय प्रकार आहे ते बघणार आहोत। त्यानंतर मकर संक्रांतीला आपण तिळगुळच का वाटतो याविषयी ह्या गोष्टी या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत। चला तर आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर भोगी म्हणजे काय, तर भोगी म्हणजे काय तर आपण ज्या काही पीडा यातना भोगतोय त्यापासून आपली मुक्तता मिळावी, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये यावी, यासाठी हा भोगी सण साजरा केला जातो। तर यावेळेस हा भोगी साजरा करत असताना काही ठिकाणी काय प्रथा आहे तर भोगी त्या दिवशी एक होळी केली जाते। जुने जे आपल्या घरातील कपडे असतील, वस्तू असतील किंवा मग आजूबाजूच्या शेतातील पाला पाचोळा असेल तो एकत्र करून त्याची होळी केली जाते आणि निगेटिव्हिटी जाळली जाते आणि पॉझिटिव्हिटीसाठी आपण त्यामधनं संदेश घेत असतो। त्यानंतर एक भाजी बनवली जाते भोगीला, मिक्स भाजी। त्यामध्ये आपण मग गाजर, मटर, विविध प्रकारच्या ज्या काही भाज्या असतील किंवा त्या सीझन मध्ये मिळणारे पेरू वगैरे जे काही फळं असतील ते त्यामध्ये टाकले जातात आणि ती भाजी, त्यासोबत आपण बाजरीची भाकर, बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ टाकलेलं असतं ते खाल्ले जातात। तर याचे फायदे हे होतात आपल्याला या भाजी खाण्याचे की आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते, थंडी वाढल्यामुळे ती उष्णता आपल्याला त्यामधनं मिळतं। आपल्या शरीराची पचनशक्ती व्यवस्थित मजबूत होण्यास, डायजेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होत असते। त्या सीझन मध्ये सर्दी खोकला वाढलेला असतो, तो सर्दी खोकला कमी करण्यासाठी सुद्धा या गोष्टींचा उपयोग होत असतो। आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स आहेत, जसे की विटॅमिन ए, बी, सी, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतील, हाय फायबर असतील आणि नैसर्गिकरित्या आपल्याला मिळणारे जे काही घटक आहेत ते यामधनं आपल्याला मिळणार असतात। आणि त्यामुळेच आपण ह्या भोगीच्या दिवशी पूर्वजांनी ही भाजी खाण्याची प्रथा रूढ केलेली आहे। तर त्यानंतर येतो संक्रांतीचा सण, आणि संक्रांतीच्या सणाला आपण काय करत असतो तर हे तिळगुळ आपण वाटत असतो। तर ह्या तिळगुळाचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, चांगले फॅट आहे, नैसर्गिकरित्या साखर यामधनं मिळतं, आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं। वयोवृद्ध लोक असतील त्यांना सांधेदुखी होत असेल, त्या सांधेमधील वेदना कमी होण्याचं काम हे जे लाडू आपण खात असतो त्याने होणार आहे। तर यासाठीच तिळगुळ वाटले जातात ज्यावेळेस संक्रांतीच्या दिवशी, कारण ते वातावरण बरेच चेंजेस झालेले असतात, वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते आणि त्या दरम्यान थंडी देखील असते। त्या थंडीमुळे आपल्या त्वचेला किंवा आपल्या एकंदरीत आरोग्याला काही हानी होऊ नये त्यासाठी हा डाएट डिझाईन केलाय आपल्या पूर्वजांनी। आणि शेवटी पतंग का उडवला जातो तर मकर संक्रांतीमध्ये सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश केलेला असतो, दक्षिणायन सूर्याचं संपून उत्तरायण चालू झालेलं असतं आणि सूर्यप्रकाश देखील खूप तेजस्वी मुबलक असतो आणि त्यामधनं आपल्याला विटॅमिन डी मिळणार असतं आणि हे विटॅमिन डी आपल्या शरीराला मिळावं त्यासाठीच पूर्वजांनी पतंग उडवण्याची प्रथा काढलेली आहे। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।